हिरो टू हेडलाईन, हेडलाईन टू हार्टब्रेक आणि आता एक कमबॅक स्टोरी लिहायची वेळ आली आहे. ही कहाणी आहे पृथ्वी शॉची, जिने ओपनली सांगितलंय की आय हॅव मेड मिस्टेक्स बट दॅट्स हिस्ट्री. पण खरंच हिस्ट्री इतक्या सोप्यापणे सोडता येते का? 2018 एक 18 वर्षाचा मुलगा इंडियन क्रिकेटमध्ये एंट्री करतो आणि डेब्यू टेस्टमध्ये सेंचुरी ठोकतो. सगळ्यांना वाटतं की इंडियन क्रिकेटमध्ये एक नेक्स्ट बिग थिंग आला आहे. अंडर 19 वर्ल्ड कप जिंकणारा कॅप्टन, फिअरलेस बॅटिंग स्टाईल आणि बॉलर्सवर प्रेशर टाकण्याची एबिलिटी. शॉला बघून लोकांना एक फ्युचर सुपरस्टार दिसत होता. पण क्रिकेटमध्ये एक गोष्ट नेहमीच खरी ठरते, वेगाने वर गेलेल्या जर्नीमध्ये खाली येण्याचा धक्का पण मोठा असतो. गेल्या काही वर्षांमध्ये शॉचा ग्राफ हळूहळू खाली येत गेला. IPL मध्ये इनकन्सिस्टंट परफॉर्मन्स, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ड्रॉप आणि सगळ्यात मोठा शॉक IPL ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहणे. एक वेळ जिथे फ्रँचायझी त्याच्यासाठी बिड करत होते आणि नंतर एक अशी वेळ जिथे कोणीही त्याला पिक केलं नाही. हा फक्त क्रिकेटचा सेटबॅक नव्हता, हा एक इमोशनल ब्रेकडाऊन पॉइंट होता. पण इथे स्टोरी इंटरेस्टिंग होते. बरेच प्लेयर्स अशा सिच्युएशन्स मध्ये कम्प्लिटली फेड होतात. पण शॉने पॉज घेतला, ब्रेक घेतला, ट्रॅव्हल केलं, आपला माइंडसेट रिसेट केला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्याने आपल्या मिस्टेक्स एक्सेप्ट केल्या. तो म्हणतो आय एम अ ह्युमन बीइंग, चुका होणार पण त्या सगळ्या चुका आता इतिहास आहेत. ही लाईन सिंपल वाटते पण यामध्ये एक मॅच्युरिटी दिसते जी कदाचित त्याच्याकडे आधी नव्हती. रिपोर्ट्सनुसार शॉने ऍडमिट केलं की डिस्ट्रॅक्शन होते, फोकस कमी झाले होते आणि काही रॉंग डिसिजन्समुळे त्याचा गेम अफेक्ट झाला. पण आता त्याने त्यातून शिकण्याचा डिसिजन घेतला आहे. ट्रिपल प्रॅक्टिस सेशन्स, स्ट्रिक्ट रुटीन आणि सोशल मीडिया नॉईज पासून डिस्टन्स हा नवा शॉ आहे. पण आता हा नवा शॉ ग्राउंडवर दिसणार का? IPL 2026 हे त्याच्या करिअरसाठी एक टर्निंग पॉइंट आहे. दिल्ली कॅपिटलसाठी तो पुन्हा एकदा ओपनिंग करणार आहे आणि हा फक्त एक सीझन नाही तर एक रिडिम्पशन स्टोरी आहे. टीमसाठी पृथ्वी शॉ एक हाय रिस्क हाय रिवॉर्ड प्लेअर आहे. जर तो फॉर्म मध्ये आला तर पॉवर प्ले मध्ये गेम चेंज करू शकतो. फास्ट स्टार्ट्स, अग्रेसिव्ह इंटेंट, बॉलर्सवर प्रेशर, हे सगळे त्याच्या DNA मध्ये आहे. पण जर नाही जमलं तरी एकच गोष्ट पुन्हा रिपीट होईल, मिस्ड अपॉर्च्युनिटीज. आणि हाच शॉचा बिगेस्ट चॅलेंज आहे, कन्सिस्टन्सी. क्रिकेटमध्ये टॅलेंट तुम्हाला एंट्री देतो पण टिकायला डिसिप्लिन लागतं. आजपर्यंत पृथ्वी शॉने दोन्ही एक्स्ट्रीम पाहिले आहे, सक्सेस पण आणि स्ट्रगल पण. पण आता जो फेज आहे तो डिफाईन करणार आहे की तो खरंच कमबॅक हिरो बनणार का? कारण इंडियन क्रिकेटमध्ये कॉम्पिटिशन खूप टफ आहे. नवीन प्लेयर्स प्रत्येक सीझनला एमर्ज होतात आणि एक स्पॉटसाठी मल्टिपल कंटेंडर्स असतात. अशा सिच्युएशन मध्ये पृथ्वी शॉला फक्त परफॉर्म नाही करायचंय तर डॉमिनेट करायचं आहे. स्टोरीमध्ये एक वेळ होता जिथे पृथ्वी शॉला नेक्स्ट सुपरस्टार मानत होते आणि त्यानंतर एक वेळ आली जिथे त्याचं नाव हेडलाईन्स मध्ये निगेटिव्ह रिझन साठी येत होतं. आता तो पुन्हा एकदा नरेटिव्ह चेंज करायचा प्रयत्न करत आहे. ही कहाणी आहे एक अशा प्लेअरची ज्याने सक्सेस पाहिलंय, डाऊनफॉल पण पाहिलाय आणि आता दोन्ही मधून शिकून पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न तो करत आहे. काही स्टोरीज परफेक्ट नसतात पण त्याच्या इम्परफेक्शन मुळेच त्या रिअल वाटतात. पण आता आय हॅव मेड मिस्टेक्स बट दॅट्स हिस्ट्री मानणारा पृथ्वी शॉ IPL 2026 मध्ये खरंच आपलं फ्युचर रिराईट करू शकणार का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सचा सबस्क्राईब करायला विसरू नका.